श्री स्वामी समर्थ. कसे आहात? मस्त मजेत ना? तर आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो, हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर आपल्या पिलूचा बड्डे होता त्या आणि एक दिवस आधीच आपण शॉपिंग करायला आलो होतो. तर तिच्या पप्पांचं कसं असतं की काही वस्तू आपल्याला नाही भेटली तरी चालेल, पण मुलींचा मात्र हट्ट पूर्ण करायचा. आणि तिच्यासाठी ड्रेस घेण्यासाठी गेलो होतो. तर जोपर्यंत छोटी होती ना तोपर्यंत आमची चॉईस तिला आवडायची. पण आता जसं समजायला लागलं आहे ना, तसं तिला स्वतःची वस्तू ही स्वतःच चॉईस करणार. आणि हे दुकानं तुम्ही बघत आहात ना, तिथं आम्ही जेव्हापासून मुलीचा जन्म झाला तेव्हापासून आमची शॉपिंग तिथंच असते आणि खूप क्वालिटीवाच असे कपडे असतात. तर आता जे खाली आहे ते मुलांसाठी आणि सेकंड जे आहे ते गर्ल्ससाठी आणि त्याच्यानंतर लेडीजसाठी असे फ्लोअर केलेले आहेत त्यांनी. तर आम्ही सेकंड फ्लोअरवरती गेलो होतो आणि आता इथं आपल्या मॅडमचं चाललं होतं ड्रेस चूज करायची तयारी. तर तिला एकही ड्रेस पसंत पडत नव्हता. आणि बघा तुम्ही तो पोस्टर जे होते ते बघत होती की यावरती कसं दिसतं, तर त्यांनी मी घातल्यावरती अशीच दिसेल का. तर खूप काही कपडे टाकले तेव्हा कुठं एक ड्रेस तिला पसंत झाला. जे आम्हाला आवडत होतं ते तिला आवडत नव्हतं आणि तिला जे आवडायचं ते आम्हाला मनात भरत नव्हतं. पण आता कशी मुलांची इच्छा आहे, काही हट्ट पुरावे लागतात आणि जे न पुरवण्यासारखे तिथं नाकारही द्यावा लागतो. तर बघा तुम्ही, तर शॉपिंग झाल्यानंतर आम्ही घरी आलो आणि लगेच आम्ही ड्रेस घालून बघितला दुसऱ्या दिवशी. तर माझं तयारी चालू होती तोपर्यंत स्वयंपाकाची तयारी होईपर्यंत मुलींचं फोटोशूट चाललं होतं. कसं असतं ना, मुलांना काहीच सांगावं लागत नाही. आणि इथं मी त्यांच्यासाठी असं स्वीट घेऊन आलेली होती, पेढे, अजून बिस्किट, दहीवडे आणि जो केक आहे तो दुसरा न आणता खव्याचा जो केक असतो आपला प्युअर खवा, त्याच्यापासून बनवून आणलं होतं. कारण थंडीचे दिवस आहे आणि आधीच सर्वांची तब्येत खराब आहे. त्यामुळं थंडीचं आईस केक वगैरे आणलं तर पुन्हा आणखीन विनाकारण आजारी पडायला नको. आणि मुलं कसं आणलं तर खाल्ल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे जो खव्याचा केक आहे तो 2 ते 3 दिवस छान राहू शकतो आणि आपण खाऊही शकतो. तर अशा पद्धतीने आम्ही घरगुती खव्याचा केक आणला होता. आणि इथं अशा प्रकारे ताट सजवलं होतं. तर मेणबत्ती फुंकायला नाही आवडत, दिवा विझवणं योग्य वाटत नाही. त्यामुळं आम्ही फक्त औक्षण करतो आणि आपलं साध्या पद्धतीने आपला वाढदिवस साजरा करतो. तर इथं आजी-बाबांनी औक्षण करत होते. आणि त्यांच्यासाठी ही एक थोडं म्हणजे कसं आहे, नवीन पिढीचं जुन्या पिढीला नवीन पिढीचं ॲडजस्ट करणं थोडंसं अवघडच जातं. पण ते करतात. आणि त्यांनी आपल्या नातीसाठी छान असं गिफ्ट आणलं होतं. तर त्यांची जी हौस आहे आपण नाही करणार तर कोण करणार, तर अशा पद्धतीने. आणि मुलींचाही ते खूप लाड करतात. त्यांना मुलगी म्हणजे मला नणंदबाई नसल्यामुळं त्यांना मुलींमध्येच त्यांचा खूप जीव आहे. आणि त्यांनी मुलीसाठी गिफ्टही आणलं होतं, हातातलं चांदीचं ब्रासलेट आणि अंगठी. आणि मागच्या बड्डेलाही दोघींनाही चांदीची साखळी वगैरे आणली होती. आता जे गिफ्ट आणलं होतं ते अनबॉक्सिंग करीत होते आणि ते स्वतःच्या हाताने तिला घालणार होते. तर बघू शकता अशा प्रकारे गिफ्ट देतानाही फोटो काढले होते. आणि आमचं पिलू तर खूप खुश झालं होतं की आज तिचा बड्डे होता आणि बड्डेमध्ये नुसता गिफ्टचा वर्षाव होत होता आणि तिला जे पाहिजे तेच भेटत होतं. आणि अशा प्रकारे बाबांचा लाड चालू होता. तर आता तिला ते ब्रासलेट आणलं होतं, ते बाबांच्याच हाताने ती घालणार होती. अंगठी घालून घेतल्यानंतर ब्रासलेट कोणत्या हातात घालायचं हा विचार चालू होता. तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे दोघींनाही सेम ब्रासलेट आणले होते आणि ते घालून बघत होते. खरंच लहानपण देगा खूप छान असं वय असतं. ना कसलं टेन्शन, ना कसली भीती. मनात येईल तसं मस्त आनंद जगायचा आणि हेच खरं आयुष्य असतं. नंतर जेव्हा मोठे होतो तसं जबाबदाऱ्याही वाढत जातात आणि टेन्शनही वाढत जातं आणि आपलं कुठंतरी जगायचं राहून जातं. तर खरंच लहानपण खूपच छान असतं. आणि बघा आता तिला ते ब्रासलेट बाबांनी घालून दिलं होतं. छान असं ब्रासलेट घातल्यानंतर खूप खुश झाली होती ती. आणि तिला बड्डे म्हटलं किंवा काही सण म्हटलं तर मेहंदी ही आवर्जून लागते. खूप आवड आहे तिला मेहंदी, म्हणजे मेकअप करण्याचीच खूप आवड आहे असं बोललं तरी चालेल. तर आता इथं मेहंदी वगैरे काढली होती आणि ब्रासलेटही घातलं होतं.
तर आता इथं मी ही औक्षणासाठी आली होती. तर कॅमेरा थोडा सरकल्यामुळे तुम्हाला थोडा व्हिडिओ कट दिसेल. आणि इथं मी आता तिचं औक्षण करणार होते आणि जी मोठी मुलगी आहे ती फोटो काढत होती. तिलाही जास्त फोटो काढण्यासाठी जमत नसल्यामुळे थोडा वेळ लागत होता आणि इकडे व्हिडिओ कंटिन्यू चालू होतं, त्यामुळं थोडं समजून घ्या. आणि आता इथं मी औक्षण करत आहे. थोडे तांदूळ तिथं डोळ्यात जाण्याची भीती होती म्हणून मी ती काढून घेतली आणि तिचं औक्षण करून घेतलं. तर अशा प्रकारे मी औक्षण केलं आणि मिस्टर आणि मी तिला सोबतच औक्षण करून घेतलं आणि आम्ही दोघांनीही एक गिफ्ट आणलं होतं, तेही आम्ही तिला दिलं. त्यामध्येही ड्रेसच होता आणि अशा प्रकारे ड्रेस देताना आणि त्यामधला ड्रेस काढलेला होता, त्यामुळं ती बोलत होती फोटोसाठीच माझा रिकामा खोका आहे का? आणि ते बघा. तर आता इथं आम्ही तिला पेढा भरवत आहे. तिला गोड वस्तू जास्त आवडत नाही, त्यामुळं थोडासा पेढा भरल्यानंतर दीदीचे आगमन झालेलं आहे. अशा खूप वेळ भांडता, पण एकमेकींना जीवही तेवढाच लावतात. आणि माझं देवाकडं हेच मागणं आहे की देवा यांना आयुष्यभर असंच एकमेकाची सोबतीन ठेव, पाठराखी म्हणून एकमेकीची साथ देऊ दे. आणि हेच प्रेम जर कायम राहिलं तर कधीही आयुष्यात जे संकट आहे त्याला सामोरे जायला भीती वाटत नाही. आणि आता अशा प्रकारे दीदीनेही तिच्यासाठी गिफ्ट आणलं होतं आणि ते गिफ्ट देण्यासाठी तिची आतुरता खूप होती आणि हिचीही बघण्याची होती. तर तिने ते फ्लिपकार्टवरून मागवलं होतं आणि ज्या दिवशी ते घरी आलं त्या दिवशीच ज्याच्यासाठी आणलं होतं त्यांनी बघितलं. तर आमच्या मोठ्या दीदीला खूप राग आला की मी तिच्यासाठी गिफ्ट आणलं आणि तिने स्वतः ते बघितलं. तर ती थोडी नाराज होती की मी तिला सरप्राईज देणार होते आणि तिला माहीत पण झालं की मी तिच्यासाठी गिफ्ट आणलं आहे. तर तिला थोडं समजून सांगितलं की तिला काय एवढं कळत नाही आणि तू त्याला पॅकिंग करून दे. तिने आतमध्ये काहीही बघितलेलं नाही आहे. तेव्हा कुठं आमच्या बाई थोड्या ओके झाल्या आणि आता फोटो काढायचं काम चालू होतं. तीही थोडा पेढा भरवणार होती. बघू शकता तुम्ही तिच्या हातातही ब्रासलेट आहे आणि हे ताट होतं. तर मी म्हटलं धक्का वगैरे लागला तर उगाचच नको, त्यामुळे मी तिला ते काढून ठेवलं. आणि हे बघा आमच्या दीदीने तिला जी आयकॉनची कंपास आहे ती दिलेली आहे, कारण दीदीकडं होती. दीदीकडं असल्यामुळं ती मलाही पाहिजे असं आमच्या आरूचं मत होतं आणि तिच्यासाठी मग दीदीने ते ऑर्डर केलं होतं. आता तर आमची मॅडम बोलत होती की मग आता केक कट करायचा आहे आणि हे आहे तिचे काका. तर ती काकालाही बोलत होती की सर्वांनी गिफ्ट दिलं, मला तू का गिफ्ट नाही दिलं? तर ती आरेतुरेच करते. तर आता बघू शकता इथं सर्वांचं औक्षण करून झालेलं आहे आणि आता केक कट करायचा आहे. बघा आमची स्टाईल कशी चाललेली आहे. तर आता दीदी आणि ती सोबतच केक कट करत आहे. आम्ही आहे पण आमची पडद्यामागची भूमिका आहे. आणि आता अशा प्रकारे आपला केक कट झालेला आहे. केक कट झाल्यानंतर दोघी बहिणीने एकमेकींना तो केक भरवला आणि आता आपली दीदी जी आहे ती आपलं गिफ्ट देणार आहे. आता बघू शकता तिने गिफ्ट तिथं खालीच ठेवलं होतं आणि ते अनबॉक्सिंग करत आहे.
तर अशा प्रकारे आम्ही असा बड्डे साजरा केला आणि तिच्यासाठी मी तिच्या आवडीचे पदार्थ बनवले होते. डाळ, भात, पोळी, भजे, हिरवी चटणी आणि स्वीट होतं. तर माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जय जिजाऊ, जय शिवराय.